पुढचा प्रश्न काय दिला, EFD BGE CHF DIG, तर समोर काय? ठीक आहे बघा. आणि हे खाली आपल्याला ऑप्शन दिलेले बघा. आता आपण फक्त पहिल्या अक्षरावर काढू शकलो असतो, ठीक आहे, पण इथं पण ये, इथं पण ये, इथं पण ये, म्हणजे 3 ठिकाणी ये. आणि जर आपलं पहिलं अक्षर ए आलं तर आपलं हे उत्तर चुकू शकतं, ठीक आहे. आणि जर कदाचित आपलं पहिलं अक्षर एफ आलं तर आपण त्याला टिक करू शकतो, ठीक आहे बघा. पण आता लक्ष द्या, आता आपल्याला काय दिलं, EFD दिले. सगळ्यात पहिले आपण नंबर लिहून घेऊ बघा. ए ला किती नंबर आहे? 1, ठीक आहे. एफ ला किती नंबर आहे? 6. आणि डी ला किती नंबर आहे? 4. बी ला 2 नंबर आहे. जे ला 7 नंबर आहे. सॉरी, जी ला 7 नंबर आहे. ई ला 5 नंबर आहे. हे 3 नंबर आहे. एच 8 नंबर आहे. एफ 6 नंबर आहे. तिथे पुढे 4 नंबर आहे, 9 नंबर आहे. आणि जी ला किती नंबर आहे? 7 नंबर, ठीक आहे. हे तुम्ही एबीसीडी म्हणजे व्यवस्थित बघू शकता बघा. आपल्याला काय सांगितलं, ए 1 नंबरला आहे, 6 नंबरला आहे, 4 नंबरला आहे. बी, जे, जी आणि ई, सी, एच, एफ, डी, डी, आय, जी, अशा पद्धतीने मी मांडणी करून घेतली. आता याच्यामध्ये आपलं ओळखायचं नेमका आपला बदल काय होतो बघा. कधी कधी याच्यामध्ये पण बदल असतो, ठीक आहे. कधी कधी याच्यामध्ये बदल असतो. पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्याचा संबंध आपण काढू बघा. 1 2 3 4, तिथे किती येईल? 1 2 3 4 5, ठीक आहे. मग किती समोर किती आले? 5 आले बघा. 6 7 8 9, समोर किती येईल? 10. 4 5 6 7, समोर किती येईल? 8, ठीक आहे. ई किती नंबरला? 5 नंबरला काय आहे? ई आहे. 10 नंबरला काय आहे? जे. आणि 8 नंबरला काय आहे? 8 नंबरला काय आहे? एच, ठीक आहे. ई जे एच, ई जे एच पुढे हे लास्ट आहे, ठीक आहे. म्हणजे उत्तर काय आपलं शेवटचं काय उत्तर बरोबर.